तर हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि काल हा व्हिडिओ जो आहे मी अपलोड केला होता एका ब्रायडलच्या ब्लाऊजचा. सो याच्यावरती मला तुमच्या कमेंट आलेल्या होत्या की स्लीवची डिझाईन जी आहे आमच्यासोबत शेअर करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग जे आहे बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात आधी आपल्याला एक अट्रॅक्टिव्ह अशी लेस जी आहे तर ते घ्यायची आहे, ज्याच्यामुळे तुमचा जो ब्लाऊज आहे एकदम ब्रायडल लुक देईल. आता ही जी लेस आहे मी घेतली होती 3 मीटर लेस आपल्याला लागते. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, जसं आपण नॉर्मल स्लीव्ज कट करतो अस्तरवरती आणि मेन कापडावरती आपल्याला करायचे आहे. तर मला 10.5 इंचाची स्लीव्ज रेडी करायची होती. सो 11.5 इंचावरती मी स्लीव्ज जी आहे आपण नॉर्मल जशी स्लीव्ज कट करतो तशी इथं मग कट करून घेतलेली आहे. त्यानंतर साडीची काही जी बॉर्डर होती, म्हणजे ब्लाऊज पिसाची जी बॉर्डर होती त्याचं पहिल्यांदा आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ही जी बॉर्डर होती 3.5 इंचाची होती. सो इथं 3.5 इंचावरती आपल्याला काय करायचं आहे की अस्तरवर 3.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला इथं काय करायचं आहे की 1.5 इंचावरती आपला जो शेप आहे तर तो शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे, जसा इथं मी दाखवत आहे. तर 1.5 इंचाचे गॅप जे आहेत आपल्याला ठेवायचे आहेत. तर ही डिझाईन बनवताना आपल्याला काय करायचं आहे की स्लीवचे जे काट आहेत आपले तर ते सेपरेट करून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं कापड जे आहे आपल्याला एक्स्ट्रा लागतं. सो तुम्ही कापड जे आहे थोडंसं एक्स्ट्रा घ्या या डिझाईनसाठी. आता हे बघा, वरून 2 इंच खाली मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1.5 इंचावरती असे 4 पॉईंट जे आहेत मी तर मार्किंग करून घेतलेले आहेत. आणि खाली 3.5 इंच मी सोडलेलं आहे, जे आपली तिथं धडी येणार आहे. आता हे कापड आहे एका स्लीवचं, तर दुसरी स्लीव जी आहे मी रेडी करून घेतली होती. सो एका स्लीवचं इथं कापड मी ते घेतलेलं आहे. आता या कापडामध्ये आपल्याला काय करायचे आहेत बघा, 3.5 इंचाच्या पट्ट्या ज्या आहेत आपल्याला कट करायच्या आहेत. आणि त्या फोल्ड करून याच्यावरती फक्त आपल्याला त्या लावत यायचं आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, कपडाचा जो एक तुकडा आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे. तर हा जो कपडा आहे आपल्याला इथं जो आपला त्रिकोणी शेप आहे वरचा तिथे आपण हे जोडून घेतलं. आता ह्या 3.5 इंचाच्या पट्ट्या आहेत या कपड्यामध्ये आपल्याला ह्या कट करायच्या आहेत, इथं बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या फक्त फोल्ड करून त्या लाईनवरती ज्या आहेत आपल्याला जॉईंट करायच्या आहेत. तर अशा फोल्ड करून याच्यावरती आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. जोडत्या वेळेस आपला जो सेंटर पॉईंट आहे तर त्या सेंटर पॉईंटपासून थोडंसं पुढे आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर हा सेंटर पॉईंट इथं मी आता मार्किंग करून घेत आहे. तर सेंटर पॉईंटपासून थोडंसं पुढे आपल्याला ह्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहेत, तरच आपला जो सेंटर पॉईंट आहे तो व्यवस्थित दिसतो. तर हे बघा, त्यानंतर ही दुसरी पट्टी जी आहे अशीच दाखवल्याप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला जोडून घ्यायची आहे. ती सुद्धा सेंटर पॉईंटच्या पुढे आपल्याला घ्यायची आहे आणि मग ती जोडायची आहे. त्यानंतर आता आपली ही जी लेस आहे तर ती त्याच्यावरती जॉईंट करायची. तर ही पण लेस बघू शकता तुम्ही, एकदम आपण सेंटर पॉईंटच्या पुढे इथं स्टिच जी आहे तर ती केलेली आहे. परत दुसऱ्या साईडला आपल्याला इथं काय करायचं आहे, जी लेस आहे तर ती दुसऱ्या पट्टीवरती आपल्याला तशीच सेंटरच्या पुढे पॉईंटपासून पुढे आपल्याला ही घ्यायची आहे. तर त्याच्या अगोदर आपण हे जे स्टोन आहे तर ते काढून घेऊयात, नाहीतर मग सुई आपली तुटण्याची शक्यता असते, कारण ही जी लेस आहे तर ती खूप स्टोन वर्कची होती. सो इथं पहिल्यांदा आपण स्टोन वगैरे काढून मगच ही जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे. आता परत ही जी पट्टी आहे तर ती परत आपण अशी जॉईंट करून घ्यायची आहे. तर एक पट्टी परत एक स्टोन वर्कची लेस, परत एक पट्टी परत एक स्टोन वर्कची लेस आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यावरती जोडून घ्यायची आहेत. तर हे बघा, आता परत अजून आपली जी स्टोन वर्कची लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर मी परत एकदा सांगतो की तुम्ही या ज्या पट्ट्या जोडत असताल तर त्यावेळी सेंटर पॉईंटच्या पुढे आपल्याला ते पट्ट्या ज्या आहेत दोन्ही साईडच्या घ्यायच्या आहेत. तर परत एक पट्टी मी इथे घेतली. तर जे स्टोन येत होते तर मी ते काढत होते, मध्ये जे स्टोन स्टिचिंगमध्ये येत होते तर ते काढूनच मग आपल्याला पट्ट्या अशा जॉईंट करायच्या आहेत.
आता परत याच्यावरती परत अजून एक स्टोन वर्कची लेस आपण घेतलेली आहे. तर आता इतकं जे आहे मी स्टोनच्या लेस किंवा पट्ट्या ज्या आहेत मी जॉईंट केलेल्या आहेत आणि कापड जे होतं माझ्याकडे इतकंच होतं. सो तर तुमच्याकडे अजून कापड जास्त असेल तर तुम्ही अजून एक पट्ट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये वाढवू शकता. तर माझ्याकडे इतकंच कापड होतं, सो मी तेवढंच घेतलेलं आहे. आता साईडचं जे आहे कापडाला आपण इथं जे आपलं मेन कापड आहे तर ते जॉईंट करून घेणार आहोत अस्तरवरती. आता हे बघा अशा पद्धतीने आपण हे जॉईंट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचे कापड आपण कट केलं. आता इथली सुद्धा पट्टी जी आहे बॉटमची आपण कट करणार आहोत, कारण बॉटमला आपण लावणार आहोत लेस, म्हणजे काठ जे आपण काढलेले आहेत तर ते काठ लावून घेणार आहोत. सो इतकं जे आहे आपल्याला कापड जे आहे साईडचं जॉईंट करून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण हे जे कापड आहे तर ते जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं सगळं जे कापड आहे तर ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा आता जे मार्किंग आपण केलं होतं व्हाईट कलरच्या चॉकने तर त्या मार्किंगवरच आपण टिप जी आहे तर ती घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं सगळं जे आपलं मेन कापड आहे तर ते पूर्ण कट करून घ्यायचं. आता याच्यावरती आपण आपली जी काठाची लेस आहे तर ती लावून घेणार आहोत. आता ही लेस आपण लावून घ्यायची आहे. आता याच्यावरती आपण एक दाबटीप देणार आहोत आणि त्यानंतर बॉटमला सुद्धा आपण पहिल्यांदा अस्तर फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपण आपले जे काठ आहे तर ते फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला टिप द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा बॉटमला जे आहे पट्टी वगैरे लावायला लागत नाही स्लीव्जला आणि त्याचा लुक पण एकदम छान येतो. आणि बघू शकता आपली जी स्लीव्ज आहे तर ती अशी रेडी झालेली आहे. साईड फिटिंग जे आहे आपल्याला इथं म्हणजे जे आपण प्लेट्स मारलेले आहेत तर त्या प्रॉपर अस्तर आणि मेन कापड जे आहे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता ही जी लेस आपण स्टोन लेस जी आहे लावली होती तर ती स्टिचिंगमध्ये येत होती, त्याचे जे खडे आहेत तर ते येत होते. सो मी तर काढून घेतलेले आहेत पहिल्यांदा. आणि ज्या प्लेट्स आहेत तर त्या एकदम अशा वळून आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती टिप मारायची आहे, म्हणजे त्या व्यवस्थित ज्या प्लेट्स आहेत व्यवस्थित सेट होतात, फुगत वगैरे नाहीत घातल्यानंतर सुद्धा. तर दोन्ही साईडला आपण व्यवस्थित अशी ज्या प्लेट्स आहेत अशा व्यवस्थित वळून घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला टिप मारायची आहे. सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि आजची जी आपली स्लीव डिझाईन आहे तर ती रेडी झालेली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.